नमस्कार मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण प्रसरण विश्लेषणाचा अर्थ विचारात घेतला होता. प्रसरण विश्लेषण म्हणजे काय हे समजावून घेतलं होतं. आता या भागामध्ये प्रसरण विश्लेषण प्रक्रिया कशी आहे ह्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. प्रसरण विश्लेषण कोणकोणत्या पायऱ्यांनी केलं जातं त्याची साधारणपणे या ठिकाणी आपण चर्चा करू. आता प्रसरण या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत झालेला आहे आणि मागच्या वेळेला आपण हे पण बघितलं की एफ गुणोत्तर कसं काढलं जातं. तर एफ गुणोत्तर काढताना एकूण प्रसरण आणि त्याचे जे दोन भाग आहेत की गटांमधील प्रसरण आणि गटांतर्गत प्रसरण याचा विचार केला जातो. तर त्याच्यावरच आधारित ही जी सगळी प्रक्रिया आहे. आता या ठिकाणी समजा संशोधकाने दोनापेक्षा जास्त गट निवडलेले असतील तर आपण काही जे संक्षिप्त रूप आहेत किंवा नोटेशन्स म्हणतो आपण त्याला, त्यांचा या ठिकाणी विचार करू, कारण त्या नोटेशनच्या आधारेच आपल्याला ही संपूर्ण प्रक्रिया समजावून घेणं सोपं जाईल. तर आता समजा गट जे आहेत तर त्या गटामधील जे प्राप्तांक आहेत ते प्राप्तांक साधारणपणे एक्स या नोटेशनने वापरले जातात. पण समजा आता गट एक आहे म्हणजे एक पहिला न्यादर्श समजा S1 आहे, दुसरा न्यादर्श S2 आहे, तिसरा S3 आहे. तर एक्स मधील प्राप्तांक एक न्यादर्श जो आहे समजा S1, तर त्याच्यामधील जे प्राप्तांक आहे ते X1 या नोटेशनने दाखवायचे, म्हणजे त्यांच्यासाठी X1 वापरायचा. त्याच्यानंतर दुसरा गट असेल तर त्याच्यातील जे प्राप्तांक आहे त्याच्यासाठी X2 वापरायचा. तिसरा जो न्यादर्श गट असेल त्याच्यातील प्राप्तांकासाठी X3 वापरायचा. म्हणजे अशा प्रकारे X हा जो आहे हा प्राप्तांक आहे, कच्चा प्राप्तांक, आणि X1, X2, X3 हे काय आहे तर संबंधित न्यादर्श गटातील प्राप्तांक आहेत. आणि स्मॉल एक्स ज्या वेळेला वापरला जाईल तर स्मॉल एक्स म्हणजे काय आहे तर त्या विशिष्ट प्राप्तांकाचं संबंधित मध्यमानापासूनचं विचलन. म्हणजे समजा आता X1 म्हणजे हा जो एक गट विचारात घेतला यातला जर प्राप्तांक असेल तर या गटाच्या मध्यमानापासूनचं त्या विशिष्ट प्राप्तांकाचं विचलन म्हणजे X. म्हणजे प्राप्तांकाचे विचलन याच्यासाठी आपण X वापरू. प्राप्तांकाचे विचलन. आणि हे जे गट आहेत समजा S1, S2, S3, तर आपल्याला माहिती आहे की त्याचे मध्यमान आपण म्हणजे साधारणपणे मध्यमान हे M ने दाखवतो आपण. तर मध्यमाने काय मिळतील M1, M2, M3 अशा पद्धतीने ती मध्यमानं मिळतील. आणि यांचं जे संयुक्त मध्यमान आहे या सर्व गटांचं संयुक्त मध्यमान हे M या अक्षराने दर्शवलं जातं. याला ग्रँड मीन म्हणजे संयुक्त मध्यमान असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे सगळे गट आहेत हे सगळे गट एकत्र केल्यानंतर जे मध्यमान मिळतं ते संयुक्त मध्यमान. हे पण कसं काढतात ते आपल्याला माहिती आहे. आता ही जी मध्यमान आहेत ही मध्यमानं कशी मिळतात तर ते पण आपल्याला माहिती आहे की समजा आपण पहिल्या गटातील सर्व प्राप्तांकांची बेरीज केली आणि त्या गटातील एकूण संख्येने त्याला भागले. म्हणजे समजा आता गटातील व्यक्तींची जी संख्या आहे गटातील व्यक्तींची संख्या ही आपण N1, N2, N3 अशा पद्धतीने दर्शवू. याच्यासाठी स्मॉल नोटेशन वापरा किंवा कॅपिटल नोटेशन वापरा, काही हरकत नाही. N1 त्याच्यानंतर N3 अशा पद्धतीने म्हणजे जेवढे गट असतील तेवढे ते येतील. आणि ज्या वेळेला संयुक्त मध्यमान काढायचं असेल त्यावेळेला या सर्व नंबर ऑफ पर्सन्स किंवा एकूण व्यक्तींची जी संख्या आहे ती कशी मिळेल तर N बरोबर N1 अधिक N2 अधिक N3 अशा पद्धतीने ती बेरीज येते. म्हणजे सर्व गटातील व्यक्तींची संख्या जी आहे ती विचारात घेऊन आपण एकूण व्यक्तींची संख्या काढू शकतो. आता मग हे जे M1 आहे हे M1 कसं काढलं जाईल तर समेशन किंवा सिग्मा X1 भागिले N1
म्हणजेच M1. त्याच्यानंतर सिग्मा x2 भागिले N2 बरोबर M2. नंतर सिग्मा x3 भागिले N3 बरोबर M3. अशा पद्धतीने ही मध्यमानं काढायची असतात. आणि ग्रँड मीन म्हणजे संयुक्त मध्यमान हे कसं मिळेल तर सिग्मा x भागिले n बरोबर m. आता हा सिग्मा x पुन्हा कसा मिळवता येतो आपल्याला तर सिग्मा x म्हणजे हे जे प्राप्तांक आहेत सिग्मा x1 सिग्मा x2 सिग्मा x3 यांची बेरीज म्हणजे सिग्मा x बरोबर सिग्मा x1 अधिक सिग्मा x2 अधिक सिग्मा x3 अशा पद्धतीने. म्हणजे सर्व प्राप्तांकांची बेरीज ही सिग्मा x आहे. म्हणजे ही जी प्राथमिक माहिती आहे ही समजून घेणं फार गरजेचं आहे की जे ज्ञादर्श गट आहेत त्या ज्ञादर्श गटातील व्यक्तींचे जे गुण आहेत ते आपण कॅपिटल X ने दर्शवणार आहोत. मग पहिल्या गटातील गुण हे x1 ने दर्शवले जातील, दुसऱ्या गटातील गुण हे x2 ने दर्शवले जातील, तिसऱ्या गटातील गुण हे x3 ने दर्शवले जातात. म्हणजे समजून घेण्यासाठी ही प्रक्रिया प्रसरण विश्लेषणाची संपूर्ण प्रक्रिया समजावून घेण्यासाठी हे जे संक्षिप्त रूप आहे किंवा नोटेशन्स आहेत हे समजून घेणं फार. आता x कसा मिळवला जातो तर संबंधित गटातील प्राप्तांकांची एकूण बेरीज केल्यानंतर म्हणजे सिग्मा x आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. नंतर मध्यमानं हे M1 M2 M3 या नोटेशनने दर्शवायची. त्यांचं संयुक्त मध्यमान म्हणजे कॅपिटल M. नंतर गटांमधील व्यक्तींची संख्या N1 N2 N3 अशी दर्शवायची. आणि या सर्व N1 N2 N3 ची बेरीज म्हणजे एकूण व्यक्तींची संख्या ती N या अक्षराने दर्शवायची. आणि मग आपल्याला माहिती आहे की मध्यमान कसं काढायचं तर पहिल्या गटाचं मध्यमान म्हणजे सिग्मा x1 भागिले n1, दुसऱ्या गटाचं मध्यमान म्हणजे सिग्मा x2 भागिले n2, तिसऱ्या गटाचं मध्यमान म्हणजे सिग्मा x3 भागिले n3. आणि अशा पद्धतीने मग जेवढे ज्ञादर्श गट असतील तेवढी मध्यमान आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. आणि मग यांचं संयुक्त मध्यमान म्हणजे काय तर सिग्मा x भागिले n म्हणजे सर्व गुणांची बेरीज भागिले सर्व व्यक्तींची संख्या म्हणजे संयुक्त मध्यमान. अशा पद्धतीने ही नोटेशन आपण त्या ठिकाणी वापरणार. आता ह्या नोटेशनचा विचार केल्यानंतर मग आपण जे प्रसरण आहे त्या प्रसरणाचा विचार करू शकतो. प्रसरण काढत असताना वर्गांची एकूण बेरीज काढली जाते. वर्गांची एकूण बेरीज ही गटांमधील वर्गांची बेरीज अधिक गटांतर्गत वर्गांची बेरीज अशा पद्धतीने काढली जाते. म्हणजे इंग्रजीतून आपण म्हणू शकतो सम ऑफ स्क्वेअर्स इज इक्वल टू बिटवीन ग्रुप्स सम ऑफ स्क्वेअर प्लस विदिन ग्रुप्स सम ऑफ स्क्वेअर्स. म्हणजेच या ठिकाणी आपण एक नोटेशन वापरू या ठिकाणी की एकूण वर्गांची जी बेरीज आहे ती एकूण वर्गांची बेरीज म्हणजे टोटल सम ऑफ स्क्वेअर ही ST स्क्वेअर या नोटेशनने वापरू. त्याच्यानंतर गटांमधील वर्गांची बेरीज ही गटांमधील वर्गांची बेरीज याला बिटवीन ग्रुप्स सम ऑफ स्क्वेअर्स असं म्हटलं जातं. म्हणून नोटेशन वापरलं जातं SB स्क्वेअर. बी हा सफिक्स टी हा सफिक्स आहे. त्याच्यानंतर गटांतर्गत प्रसरण किंवा गटांतर्गत वर्गांची बेरीज ही SW स्क्वेअर या नोटेशनने दर्शवली जाते.
SW². तर हे रिलेशन कसं आहे यांच्यामध्ये किंवा हा संबंध कसा आहे यांच्यामध्ये, तर ST² किंवा ST वर्ग बरोबर SB वर्ग अधिक SW वर्ग. जे आपण पाहिलं की एकूण प्रसरणाचं 2 भागांमध्ये विभाजन होतं, एक म्हणजे गटांमधील प्रसरण आणि दुसरं गटांतर्गत प्रसरण. मग गटांतर्गत किंवा गटांमधील प्रसरण काढायचं असेल तर त्या ठिकाणी वर्गांची बेरीज विचारात घेतली जाते. म्हणून ST वर्ग बरोबर SB वर्ग अधिक SW वर्ग. ST वर्ग, SB वर्ग आणि SW वर्ग हा कसा काढायचा हे आपण आता याच्यासाठी पायऱ्यांचा क्रम आपण विचारात घेऊ. आता इथली पहिली पायरी जी आहे ती पहिली पायरी विचारात घेऊ. पहिली पायरी अशी आहे की जे प्राप्तांक दिलेले असतात प्रत्येक गटामधील प्राप्तांक त्यांची बेरीज करायची. म्हणजे त्या पहिल्या पायरीवर ज्या किमती काढल्या जातात त्या अशा पद्धतीने, म्हणजे याला आपण म्हणू की सारणी विचारात घेऊन सारणीवरून किमती काढणे. सारणीवरून किमती काढणे. मग कोणकोणत्या किमती काढायच्या, तर पहिली एक गोष्ट आहे प्राप्तांकांची बेरीज. आता ही प्राप्तांकांची बेरीज म्हणजे कोणकोणती बेरीज, तर सिग्मा x1, सिग्मा x2, नंतर सिग्मा x3 अशा पद्धतीने. आणि शेवटी दुसरी प्रक्रिया आहे ती म्हणजे एक प्राप्तांकांची एकूण बेरीज. प्राप्तांकांची एकूण बेरीज ती सिग्मा एक्स ने दर्शवली जाते. आणि सिग्मा एक्स कसा काढला जातो, तर याच्यापूर्वी आपण बघितलं की सिग्मा एक्स म्हणजे ह्या ज्या बेरजा केलेल्या आहेत या बेरजांची बेरीज म्हणजे सिग्मा एक्स. नंतर गटांचे मध्यमान. गटांचे मध्यमान पण कसं काढतात ते आपण पाहिलं या ठिकाणी की सिग्मा x1 भागिले n1, नंतर दुसरं सिग्मा x2 भागिले n2, सिग्मा x3 भागिले n3 अशा पद्धतीने या गटांचे मध्यमान येतील. आणि नंतर मग संयुक्त मध्यमान काढायचं. संयुक्त मध्यमान कसं काढायचं, तर ते पण आपण पाहिलं की m बरोबर सिग्मा x भागिले n. या गोष्टी म्हणजे क्रमाक्रमाने आपण काढायच्या. नंतर मग एक महत्त्वाची आणखीन या ठिकाणी प्रक्रिया करावी लागते ती म्हणजे हे 3 नंबर दुरुस्ती पद त्याला म्हणतात. दुरुस्ती पद किंवा करेक्शन टर्म. ही सी अक्षराने दर्शवली जाते. तर ही करेक्शन टर्म कशी काढायची, तर ती आहे सिग्मा एक्स वर्ग भागिले n. म्हणजे सर्व प्राप्तांकांच्या बेरजेचा वर्ग भागिले n. सी बरोबर सिग्मा एक्स वर्ग भागिले n अशा पद्धतीने ही दुरुस्ती काढायची असते. म्हणजे बघा आता पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया की पहिल्या पायरीवर काय करायचं, तर जे गटांमधील प्राप्तांक दिलेले असतात त्यांची सारणी तयार करायची आणि त्या सारणीवरून प्राप्तांकांची बेरीज करायची. म्हणजे पहिल्या गटातील प्राप्तांकांची बेरीज, त्याच्यानंतर दुसऱ्या गटातील प्राप्तांकांची बेरीज, नंतर तिसऱ्या गटातील प्राप्तांकांची बेरीज अशा पद्धतीने त्या बेरीजा काढायच्या. त्याच्यानंतर मग प्राप्तांकांची एकूण बेरीज म्हणजे सर्व गटातील सर्व प्राप्तांकांची बेरीज ती म्हणजे सिग्मा एक्स. त्याच्यानंतर प्रत्येक गटाचं मध्यमान काढायचं आणि
नंतर संयुक्त मध्यमान काढायचं, त्याच्यासाठी हे सूत्र वापरायचे. आणि मग पाचवी गोष्ट अशी आहे की दुरुस्ती पद किंवा सी, त्याला करेक्शन टर्म म्हणतात, ती सी या सूत्राने काढायची. सी बरोबर सिग्मा एक्स वर्ग भागिले एन, म्हणजे सर्व प्राप्तांकांची जी एकूण बेरीज आहे त्या बेरजेचा वर्ग भागिले एन, अशा पद्धतीने ही पहिली पायरी विचारात घ्यायची किंवा पहिली पायरी करायची. आता दुसरी पायरी जी आहे ती दुसरी पायरी आपण विचारात घेऊ. आता दुसऱ्या पायरीवर काय करायचं ते विचारात घेऊ. तर दुसऱ्या पायरीवर प्राप्तांकांचे वर्ग करायचे. प्राप्तांकांचे वर्ग आणि मूल्ये काढावी. आता आपल्याला माहिती आहे की समजा S1 हा नादर्श आहे, तर त्या नादर्शाचे x1 हे गुणांक आहेत. तर त्या गटातील प्रत्येक प्राप्तांकांचे वर्ग करायचे आणि त्या वर्गांची बेरीज करायची. म्हणजे पहिली गोष्ट याच्यामध्ये काय करायची, तर वर्गांची प्रत्येक गटातील प्रत्येक प्राप्तांकाचा वर्ग करून त्याच्या किमती प्रत्येक गटातील प्रत्येक प्राप्तांकाचा वर्ग करायचा आणि मग पुढील किमती काढायच्या. तर त्या अशा आहे की सिग्मा x1 वर्ग, त्याच्यानंतर सिग्मा x2 वर्ग, नंतर सिग्मा x3 वर्ग, अशा पद्धतीने. म्हणजे हे लक्षात आलं असेल आपल्या की समजा आता S1 हा जो गट आहे, तर S1 गटामध्ये जे प्राप्तांक आहेत त्या प्राप्तांकांचे वर्ग करायचे, म्हणजे प्रत्येक प्राप्तांकाचा वर्ग करायचा आणि त्या वर्गांची बेरीज करायची, म्हणजे ती एक सिग्मा x1 वर्ग. त्याचप्रमाणे दुसऱ्या गटामध्ये प्राप्तांक आहेत, त्या प्रत्येक प्राप्तांकाचा वर्ग करायचा आणि त्याची बेरीज करायची, म्हणजे सिग्मा x2 वर्ग. अशा पद्धतीने सर्व गटातील प्राप्तांकांचे वर्ग करायचे आणि संबंधित बेरजा करायच्या. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट या ठिकाणी करायची की सिग्मा एक्स वर्ग. सिग्मा एक्स वर्ग म्हणजे प्रत्येक गटातील प्रत्येक प्राप्तांकाचा वर्ग केल्यानंतर त्या सर्व वर्गांची बेरीज म्हणजे सिग्मा एक्स वर्ग. म्हणजे हे सिग्मा एक्स वर्ग आपल्याला कसं मिळू शकतं, तर सिग्मा एक्स वर्ग बरोबर सिग्मा x1 वर्ग अधिक सिग्मा x2 वर्ग अधिक सिग्मा x3 वर्ग, अशा पद्धतीने ते वर्ग मिळतात. तर या पायरीवर या दोन गोष्टी करायच्या. आता तिसरी पायरी, पायरी 3, एकूण वर्गांची बेरीज करायची. एकूण वर्गांची बेरीज, याला टोटल सम ऑफ स्क्वेअर्स असं म्हटलं जातं. आणि टोटल सम ऑफ स्क्वेअर्स हे कोणत्या नोटेशनने दर्शवलं जातं ते पण आपण या ठिकाणी विचारात घेतलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय करायचं, तर ST वर्ग काढायचा. टोटल सम ऑफ स्क्वेअर्स म्हणजे ST वर्ग. आता टोटल सम ऑफ स्क्वेअर कसा काढायचा, तर सिग्मा एक्स वर्ग वजा सी. सिग्मा एक्स वर्ग म्हणजे सर्व प्राप्तांकांच्या वर्गांची बेरीज वजा सी. सी म्हणजे दुरुस्ती, म्हणजे त्या ठिकाणी एकूण वर्गांची बेरीज या पद्धतीने ती काढता येते. किंवा दुसऱ्या याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की ST वर्ग बरोबर सिग्मा एक्स वर्ग वजा दुरुस्ती आपण कशी काढतो तर ते आपल्याला माहिती आहे, सिग्मा एक्सचा वर्ग भागिले एन. म्हणजे पुन्हा सांगते की एकूण वर्गांची बेरीज म्हणजे ST वर्ग ही कशी काढायची, तर सर्व प्राप्तांकांच्या वर्गांची बेरीज वजा दुरुस्ती. दुरुस्ती म्हणजे काय, तर सर्व प्राप्तांकांच्या बेरजेचा वर्ग भागिले एन, अशा पद्धतीने ही एकूण वर्गांची बेरीज काढायची. आता त्याच्यानंतर चौथी पायरी आहे की गटांमधील वर्गांची बेरीज.
चौथी पायरी आहे गटांमधील वर्गांची बेरीज. बिटवीन ग्रुप्स सम ऑफ स्क्वेअर. आणि ही थोडक्यामध्ये आपण SB वर्ग अशा पद्धतीने दर्शवतो. तर बिटवीन ग्रुप्स सम ऑफ स्क्वेअर हे कसं काढायचं, तर आपण ज्या बेरजा केलेल्या आहे आधी त्याचा उपयोग करायचा. म्हणजे SB वर्ग बरोबर सिग्मा x1 चा वर्ग भागिले n1 अधिक सिग्मा x2 चा वर्ग भागिले n2 अधिक सिग्मा x3 चा वर्ग भागिले n3. आणि आणखीन समजा काही गट असतील तर ते गट विचारात घेऊन पुढची पद त्या ठिकाणी येतात. आणि शेवटी वजा सिग्मा x वर्ग भागिले n. आणि सिग्मा x वर्ग भागिले n म्हणजेच काय आहे, दुरुस्तीत वर्ग. म्हणजे अशा पद्धतीने ही गटांमधील वर्गांची बेरीज करायची. आता गटांतर्गत वर्गांची बेरीज म्हणजे पाचवी पायरी, पायरी 5, गटांतर्गत वर्गांची बेरीज. गटांतर्गत वर्गांची बेरीज कशी दर्शवायची, तर SW वर्ग म्हणजेच विदिन ग्रुप्स सम ऑफ स्क्वेअर्स. विदिन ग्रुप सम ऑफ स्क्वेअर्स म्हणजे SW स्क्वेअर कसा काढायचा, तर SW स्क्वेअर बरोबर SP स्क्वेअर वजा SB स्क्वेअर. म्हणजे SW चा वर्ग बरोबर SP वर्ग वजा SB वर्ग. म्हणजे आपण म्हणूया की गटांतर्गत वर्गांची बेरीज बरोबर एकूण वर्गांची बेरीज वजा गटांमधील वर्गांची बेरीज. तर अशा पद्धतीने या भागामध्ये आपण 5 पायऱ्यांचा विचार केला. आता पुढच्या भागामध्ये ज्या उर्वरित पायऱ्या आहेत त्यांच्याविषयी चर्चा करू.